लाज, प्रेम आणि हसू एकत्र. रायशा थोडी लाजतच म्हणाली, ती निक्की ना, मी तिला नक्कीच मारणार. अमानने मजेत उत्तर दिलं, अगं पण मला तर तिला गिफ्ट द्यायचं आहे. रायशा गोंधळली. गिफ्ट? का? अमान हसत म्हणाला, कारण तिच्यामुळेच तर तू इतकं धाडस करून मला म्हणजे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिचं गिफ्ट बनतंच. रायशाचे डोळे मोठे झाले. काय? हे पण तिने तुला सांगितलं? अमान मोठ्या हसून मान हलवतो. रायशाने लाजेने आपला चेहरा हाताने झाकला. देवा, तिला खरंच मार नाही तर काहीतरी शिक्षा हवी. अमानने खट्याळपणे म्हटलं, ठीक आहे, उद्या मार. रायशा अचानक उत्सुकतेने विचारते, थांब, मी उद्या लंडनला जाणार म्हणजे ती इथे येते? अमानने मान होकारार्थी हलवली. हो, म्हणूनच तिने तुला उद्यासाठी बोलावलं होतं. हे ऐकून रायशा खूप खुश झाली. अमान उठण्यासाठी सरकला, पण रायशाने त्याचा हात पकडला. तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. रायशा हलक्या आवाजात म्हणाली, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही. अमान शांत स्वरात म्हणाला, हो, तू बरोबर आहेस. मला आधीपासून माहिती होतं. आजोबांनी माझ्याशी बोललं होतं. रायशा चकित झाली. पण तू मान्य केलंस का? तुला तर मोहित काकांच्या बिझनेसमध्ये काहीच रस नाही. मग अचानक होकार का दिलास? त्या हॉटेलमधल्या घटनेमुळे? अमानने तिच्या कपड्यावर हलक्या हाताने टपली मारली. इतका ताण नको देऊ तुझ्या छोट्याशा ब्रेनला. नाही सहन होणार त्याला. रायशा नकली रागाने ओरडली. दुखलं आणि ओठ पाजळले. अमानने भुवया उंचावल्या. मी सांगितलं होतं ना हे करू नकोस? रायशा विचारणार इतक्यात, काय करू नको? आणि त्या क्षणी अमानने तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवले. त्याचा स्पर्श क्षणात गहिरा झाला. ऊब, जवळीक आणि भावना दोघांनीही वेढून टाकल्या. काही वेळातच खोलीतील वातावरण तापलं आणि अखेर दोघेही एकमेकांच्या मिठीत गुंतलेले, एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत रात्रभर एकमेकांशिवाय काहीही विसरून गेले. सकाळपासून रायशा कुलकर्णी प्रचंड तणावात होती. तिच्या आईच्या महत्त्वाच्या मेडिकल रिपोर्टचा आज निकाल येणार होता आणि त्या रिपोर्टनंतर डॉक्टर पुढील उपचाराचं पाऊल ठरवणार होते. मनातून ती सतत देवाकडे आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होती. तणाव इतका वाढला की तिचा ब्लड प्रेशर खाली आला. हे समजताच अमानने तिला घरातच विश्रांती घेण्याचा आदेश दिला. इतकंच नाही तर तिला उठूही देऊ नये म्हणून त्याने एका मोलकरणीची देखील व्यवस्था केली. तो तिच्याशी वचन देऊन गेला होता की मी डॉक्टरांशी बोलून सर्व काही तुला सांगेन, काही लपवणार नाही. रायशाने अनेकदा विरोध केला, पण अमानच्या हट्टासमोर तिला हार मानावीच लागली. परंतु एक मर्यादा येतेच. आईबद्दलची काळजी तिच्या मनात धगधगत होती. फक्त बीपी कमी आहे म्हणून ती शांतपणे घरात बसून राहू शकत नव्हती. शेवटी तिने ठरवलं ती हॉस्पिटललाच जाणार. अमान रागावेल, मोलकरणीवरही रवडेल, तिला ते माहीत होतं. पण त्या क्षणी तिच्यासाठी आईपेक्षा महत्त्वाचं काहीच नव्हतं. ती कारमध्ये बसणार इतक्यात मागून एकाने तिच्या हातावर हलकेच पकड घेतली. रायशा आधीच तणावग्रस्त, त्यात हा अडथळा. तिचा राग क्षणात उफाळला. रायशा चिडून म्हणते, काय आहे? समोर तारा होती. तारा म्हणते, राशू, आज आत्यांच्या, तुझ्या बाबांची बहीण म्हणजे आईच्या रिपोर्टचा दिवस आहे ना? तू हॉस्पिटलला जातेस? रायशा थंड सुरात म्हणते, हो. तुझा काही प्रश्न आहे? तारा म्हणते, नाही. फक्त मोलकरणीकडून कळालं की तुझा बीपी खूप कमी झाला होता. तू जवळजवळ बेशुद्ध पडली होतीस. आता तब्येत ठीक आहे ना? रायशाच्या डोळ्यात कठोरपणा झळकला. रायशा म्हणते, का? मी ठीक असो वा नसू, तुला कसली काळजी? तुझा प्रॉब्लेम काय आहे तारा? हे खोटं काळजीचं नाटक आता कुणाला दिसत नाही असं तुला वाटतं? की पुन्हा माझ्या आयुष्यात काहीतरी गोंधळ घालायचे प्लॅन करून आली आहेस? ताराच्या डोळ्यात नकळत अश्रू तरळले. तारा म्हणते, राशू, तुझा राग योग्य आहे. मी जे केलं त्यासाठी शब्द नाहीत. पण मी खरंच खोटं बोलत नाही आहे. मी खरंच तुझी काळजी करते. कृपा करून मला माफ कर. मी खरंच खूप माफी मागते. रायशा म्हणते, सॉरी? किती वेळा मागतेस? कर आधी तुझे सगळे डावपेच आणि मग शेवटी माफ कर म्हण. किती सोपं करून टाकलंस सगळं. आता वारंवार माफी मागायला नको पडेल. ताराने हात जोडले. तारा म्हणते, कृपा करून राशू, माफ कर मला. अगदी मनापासून मागते आहे. रायशाने डोळे मिटून घेतले. तिला तिचा आणखी अभिनय वाटत होता. रायशा म्हणते, बस कर आता हे नाटक. मी पुन्हा तुझ्या बोलण्याला फसू शकते असं तुला वाटतं? तुझी ॲक्टिंग खूपच चांगली आहे. फिल्म इंडस्ट्रीत यायला पाहिजे होतीस. मी खरंच समजले होते की तू प्रेग्नेंट आहेस. मी तुझ्यासाठी खुशही झाले होते. तारा पटकन म्हणाली, ते खोटं नव्हतं राशू. मी खरंच प्रेग्नेंट आहे, 3.5 महिन्यांची. हे ऐकून रायशा दचकल्याच. ती अविश्वासाने ताराच्या पोटाकडे पाहू लागली. रायशा म्हणते, काय? खरंच प्रेग्नेंट आहेस तू? तारा म्हणते, हो. अजून पोट दिसत नाहीये म्हणून तुला जाणवलं नसेल. रायशाने दोन्ही हात कपाळावर ठेवले. रायशा म्हणते, म्हणजे
इतकी धोकादायक आहेस तू? तू स्वतःच्या मुलाबद्दल सुद्धा खोटं बोललीस. 3.5 महिन्यांची प्रेग्नेंट, म्हणजे माझ्या लग्नाच्या 2 महिने आधीच कन्सीव्ह केला आहेस. जरी माझं आणि अमानचं आयुष्य आज खूप सुखात चाललं असलं तरी. रायशा म्हणते, 3.5 महिन्यांची प्रेग्नेंट, म्हणजे माझ्या लग्नाआधीच्या 2 महिन्यांपासून तुम्ही दोघे माझ्या मागे लफडी करत होता. मी अमानसोबत खूप खुश आहे, पण ती पुढे बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यात राग आणि वेदना दाटून आल्या. रायशा म्हणते, मी फक्त एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुम्ही दोघं माझी फसवणूक नेमकी किती महिन्यांपासून करत होता? तारा गप्प, डोकं खाली. ते पाहून रायशा संतापली. रायशा म्हणते, तो तुझ्याशी लग्न करायचा प्लॅन तुम्ही त्या दिवशी केला का? ज्या दिवशी तू त्याच्यासाठी आपलं शरीर उघडलंस, की फक्त मजा करण्यासाठी केलंस? तारा, मी असं कोणाशी कधी बोलले नाही, पण आज मला माझ्यावरच कंट्रोल राहिला नाही. तारा हंबरडा फोडत म्हणाली, राशू असं नको म्हणू, मी तुझी बहीण आहे. रायशा म्हणते, आता आठवलं तुला की तू माझी बहीण आहेस? जेव्हा माझ्या साखरपुड्याच्या मुलासोबत संबंध ठेवलेस, जेव्हा माझ्यावरच खोटे आरोप लावून माझं लग्न तोडायचा प्रयत्न केलास, तेव्हा बहीण आठवली नव्हती? तारा फक्त रडत राहिली. रायशा म्हणते, तुझ्यासारखी बहीण असण्यापेक्षा नसलेली बरी. कधी नसायचीच तू माझी बहीण. इतकं बोलून रायशा गाडीत बसली आणि दार जोरात आपटून घेतलं. आवाज इतका मोठा होता की दूर पोहोचला. ती थेट हॉस्पिटलकडे निघाली. हॉस्पिटलमध्ये रायशा आधी आईच्या शालिनी कुलकर्णी यांच्या वार्डमध्ये जाणार होती, मग डॉक्टरांशी बोलणार. ती दरवाजा उघडणार इतक्यात आतून आलेल्या शब्दांनी तिचा हात हवेतच गोठला. तिच्या कानांवर विश्वास बसेना. डोळ्यांतून पाणी गळत राहिलं. संपूर्ण शरीर थरथरलं. जणू आतून सगळी शक्ती निघून गेली. काही क्षण खोल श्वास घेत स्वतःला सावरत तिने दरवाजा उघडला आणि कुजबुजल्यासारख्या आवाजात एकच प्रश्न विचारला, का? अखेर का? रायशा म्हणते, आई, का केलंस तू असं? का? रडत किंचाळत ती म्हणाली. तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. तिची अवस्था अतिशय दयनीय दिसत होती. शालिनी कुलकर्णीला तर धक्का बसलाच, कारण तिला वाटलं होतं रायशा घरी विश्रांती घेत आहे. तब्येत ठीक नसल्याने ती बाहेर पडणार नाही. तिने कधीच कल्पना केली नव्हती की तिची मुलगी तिचं बोलणं ऐकेल. तिला किती ऐकू गेलं असेल हेही समजत नव्हतं. त्यामुळे शालिनी काही बोलायलाही घाबरत होती. पण मुलीचं असं कोसळणं तिच्यासाठी असह्य होतं. तिचं मन तुटत होतं. अमान म्हणतो, रायशा, तू इथे का आलीस? तुला तब्येत बरी नाही, आधी बस. रायशा म्हणते, थांब, माझ्याजवळ येऊ नकोस. तिने हात पुढे करून त्याला थांबवलं. अमानच्या मनाला ते शब्द लागले, पण तो तिची अवस्था समजत होता. रायशा म्हणते, खोटं, सगळं खोटं. आई, तू माझं आयुष्य खेळ बनवलंस. फुटून फुटून रडत ती म्हणाली. शालिनी म्हणते, नको रडूस क बाळ, ऐक जरा, मला तुझं असं रडणं सहन होत नाही. तिचेही डोळे पाणावले. रायशा म्हणते, तुला काही फरकच पडत नाही आई. मी रडले, हसले, तुला काही नाही. शालिनी म्हणते, अगं नाही रे, तूच माझं सगळं काही आहेस. तुझी काळजी नाही करणार तर कोणाची करू मी? रायशा म्हणते, जर खरंच काळजी होती तर तू असं खोटं बोलली नसतीस. लोक मरतायत आई, आजारी पडतायत, आणि तू इतक्या मोठ्या आजाराबद्दल मला खोटं सांगितलंस. मी रोज देवासमोर प्रार्थना केली तू ठीक व्हावी म्हणून, आणि तू? मला समजत नाही. आनंदी व्हावं की तू आजारी नाहीयेस, की दुःखी व्हावं की तू माझ्याशी इतका मोठा खोटेपणा केला? शालिनी म्हणते, अगं माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. तू लग्नाला तयार होणार नाहीस हे मला माहिती होतं, म्हणून हा प्लॅन केला. रायशा म्हणते, ठीक आहे, लग्न लावून द्यायचं होतं म्हणून तू खोटं बोललीस, पण नंतर तरी सांगू शकलीस. बरं, तेही सोडून देते. एकच सांग, माझं आणि अमानचं लग्न आधीपासूनच ठरवलेलं होतं? शालिनी आणि अमान दोघांनीही काही बोलले नाही. रायशा म्हणते, सांग ना. शालिनी म्हणते, हो. हे ऐकताच रायशाच्या पायाखालची जमीन सरकली. रायशा म्हणते, अरे देवा, मग जेव्हा तू एवढी ठाम होतीस माझं लग्न अमानसोबत करायचं, मग मला जोडीदार निवडायचा पर्याय का दिलास? शालिनी म्हणते, मला माहीत होतं तू कोणाला घेऊन येणार नाहीस, कारण तू कधीच कोणासोबत रिलेशनशिपमध्ये नव्हतीस. पण एक दिवस तू म्हणालीस की तुला अक्षयसोबत लग्न करायचं आहे. मी थक्क झाले, कारण मला माहीत होतं की अक्षय आणि तारा आधीपासून एकमेकांना भेटत होते. रायशा म्हणते, काय? अक्षय आणि तारा माझ्या लग्नापूर्वी रिलेशनशिपमध्ये होते? मग ताराने मला अक्षयशी लग्न करायला सुचवलं कशासाठी? आणि तुला माहीत होतं तर मला का नाही सांगितलं? शालिनी म्हणते, मलाही अजून समजलेलं नाही ताराने असं का केलं, आणि मी सांगितलं नाही कारण मला माहीत होतं त्याचा उपयोग करून मी तो विवाह मोडू शकते. रायशा आईकडे बघत थरथरत्या आवाजात म्हणाली, जसं तू केलंस. आई, तू माझं आयुष्य विनोद बनवलंस, फक्त तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी. सगळ्यांसमोर मला लाजिरवाणं केलंस. इतका ड्रामा न करता तू मला सरळ सांगू शकली असतीस. शालिनी शांतपणे म्हणाली,
मला माहीत होतं तुला अमानबद्दल फारसे चांगला अभिप्राय नाही आणि तू ही लग्नाची प्रस्तावना कधीच मान्य करणार नाहीस. बाकी घरचेही तुला सपोर्ट करतील म्हणून हा प्लॅन केला. रायशाच्या डोळ्यात अविश्वास होता. वाह, अप्रतिमच म्हणावं लागेल. काही पालक मुलांना जबरदस्तीने लग्न लावतात, पण तू तू तेच केलंस, पण एकदम स्मार्ट पद्धतीने. त्यांनी तुझ्याकडून शिकायला हवं. शालिनी रडत म्हणाली. असं बोलू नको ग बाळ. हे सगळं मी तुझ्यासाठी केलं. अजून काही गोष्टी आहेत ज्या तुला माहीत नाहीत आणि आम्हाला आत्ता सांगायचं नाही. पण विश्वास ठेव, हे तुझ्या भल्यासाठीच. तू अमानसोबत खुश आहेस ना? तुलाही जाणवलं तो चांगला माणूस आहे. रायशा वेदनेने म्हणाली. मला काही समजत नाही. माझ्या आईने मला फसवलं, माझ्या बहिणीने फसवलं, माझ्या नवऱ्यानेही फसवलं. माझ्यासमोर सगळीकडे खोटंच आहे. अमान शांतपणे पुढे आला. नाही रायशा, सगळं खोटं नाही. हो, आपलं लग्न तुला वाटल्यासारखं अचानक नव्हतं. सगळं प्लॅन केलं होतं. पण माझं प्रेम खोटं नाही. कृपा करून त्यावर शंका घेऊ नको. माझ्यावर विश्वास ठेव. रायशा डोळे पुसत म्हणाली. मला माहीत नाही. माझं डोकंच काम करत नाही. कुणावर विश्वास ठेवू, कोणावर नाही. मला वेळ पाहिजे, फक्त थोडा वेळ. असं म्हणत ती रडतच खोलीतून पडून बाहेर गेली. तिला कुठे चालली आहे हेही कळत नव्हतं. फक्त पडत होती. रायशाच्या मनात धोका 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 हेच एकच शब्द तिच्या मनात घुमत होता. आईने फसवलं, नवऱ्याने फसवलं. तिच्या मनात एकच भावना चरचरत होती. तो खरंच माझ्यावर प्रेम करतो की सगळं आधीपासून माहीत असल्यामुळेच तो इतका विश्वास दाखवत होता? हॉटेलमधला तो प्रकार, तोही यांचा प्लॅन होता का? अमानच्या डोळ्यात तिला खरं प्रेम दिसलं होतं. तिने देवाला हाक मारली. देवा, हे सगळं खोटं नसावं. त्याचं प्रेम खरं असावं, कारण मी त्याच्यावर खूप प्रेम करते. कळत नकळत तिचे पाय कृतिकाच्या अपार्टमेंटकडे वळले. आज निकिताही आली होती. तिला दोघींचीच गरज होती. तिने बेल वाजवली. दार उघडताच कृतिका धावून आली. कृतिका म्हणते, अगं रायशा, हे काय? का रडतेस? रायशाने काही न बोलता तिला घट्ट मिठी मारली आणि हंबरडा फोडून रडू लागली. निकिता खोलीतून बाहेर आली. रायशा, काय झालं? आज काकूंचे रिपोर्ट येणार होते ना? काकू ठीक आहेत ना? रायशाने फक्त मान हलवली. निकिता म्हणते, अगं देवा, बरं झालं. कृतिका म्हणते, चल आधी बस, मग नीट सांग. रायशा सोफ्यावर बसली आणि तिने संपूर्ण घटना, रुग्णालयात घडलेलं सगळं सांगितलं. हे ऐकताच कृतिका एकदम शांत बसली. निकिता चिडून म्हणाली, कसं काय करू शकतात ते असं? काकूंनी इतकं मोठं खोटं सांगितलं, फक्त तुला अमानसोबत लग्न लावण्यासाठी. अमान चांगला माणूस आहे हे वेगळं, पण तरीही नक्कीच यामागे काहीतरी अजून कारण असणार. निकिताचं बोलणं अचानक एका फोन कॉलने थांबवलं. मोबाईलच्या स्क्रीनवर कॉलिंग नेम दिसला. तो अमानचा कॉल होता, पण कृतिकाच्या फोनवर. निकिता आश्चर्याने म्हणाली, कृतिकाच्या फोनवर अमानचा कॉल काय येतोय? कदाचित रायशा तो तुलाच शोधत असेल. नवऱ्याची कॉलिंग पाहून रायशा थोडी हादरली. कृतिका फोन घेण्यापूर्वीच निकिताने कॉल उचलला आणि स्पीकरवर ठेवला. कृतिकाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण उशीर झाला होता. अमान बोलायला सुरुवात केली होती. अमानचा आवाज फोनवर. कृतिका, ऐक. रायशाला आमच्या लग्नाबद्दल सत्य कळालं आहे आणि काकूंच्या आजाराबद्दलचं खोटंही. कदाचित ती तुझ्याकडे आली असेल. कृपया तिला हे कळू देऊ नकोस की तुलाही हे सगळं माहीत होतं. ती आधीच खूप दुखावली आहे. तिला जर कळालं की तूही सगळं जाणूनही काही बोलली नाहीस, ती कोसळून जाईल. मी आता सहन करू शकत नाही. का 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 अमानचं बोलणं ऐकून निकिताने लगेच कॉल कट केला. निकिता कृतिकाकडे रागाने वळली. तुलाही माहीत होतं? का नाही सांगितलं आम्हाला कृती? कृतिका घाबरली होती. रायशा, प्लीज ऐक. यामागे कारण आहे. कृपा करून गैरसमज करून घेऊ नकोस. रायशाचा आवाज बर्फासारखा थंड झाला. काय कारण? कृतिका घाबरली होती. रायशा, प्लीज ऐक. यामागे कारण आहे. कृपा करून गैरसमज करून घेऊ नकोस. कारण? कृतिका गोंधळली. मला सगळं माहीत नाही, पण जेवढं माहीत आहे ते मी सांगू शकत नाही. अमानच तुला सगळं सांगेल. हे ऐकताच रायशा तडक उभी राहिली. मला इथे राहायचं नाही. एकही शब्द न बोलता ती सोफ्यावरून उठली आणि घरातून निघून गेली. तिला फक्त एकटं राहायचं होतं. शांत, निशब्द, एकटी. रायशाच्या मनात किती मोठं कारण असू शकतं की ज्यासाठी सगळ्यांनी मला खोटं सांगितलं? मी 5 वर्षांची मुलगी आहे का? तिच्या मनात फक्त वेदना, गोंधळ आणि राग उफाळत होता. आई, नवरा, बहीण आणि माझी बेस्ट फ्रेंड, सगळ्यांनी मला मूर्ख बनवलं. कुणावर विश्वास ठेवू आता? तिच्या मनात सतत एकच विचार, सगळं खोटं, फक्त खोटं. ती एका शांत उद्यानात येऊन बसली. बालपणीचं उद्यान. इथे ती तिच्या वडिलांसोबत आणि कृतिकासोबत खेळायची. त्या आठवणी तिला पूर्णपणे तोडून गेल्या. रायशा स्फोटक वेदनेने तुटून पडली. पप्पा,
मला तुमची खूप आठवण येते. ते सगळे वाईट आहेत. सगळ्यांनी मला खोटं सांगितलं. तू का गेलास पप्पा? पप्पा? उहू. पा पा तुझ्या राजकुमारीला त्यांनी रडवलं. मला तुझी गरज आहे पप्पा. मी खूप खूप दुखावली आहे. कृपा करून परत ये ना. ती जोरात रडत होती, कंप पावणाऱ्या आवाजात, त्या उद्यानाच्या शांततेला फाडून टाकत. अचानक कोणीतरी तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. रायशा दचकून मागे वळली. पूजा मामी? रायशाने रडत रडत मागे वळून पाहिलं. पूजा मामी, तुम्ही इथे? आवाज कंप असूनही थांबलेला नव्हता. पूजा मामी शांतपणे तिच्या बाजूला बेंचवर बसल्या. हळूच रायशाचा हात आपल्या हातात घेतला आणि ममतेने दाबला. बाळा, असं रडतेस का? तुला वाटतं तुझे पप्पा वरून तुला असं बघून आनंदी होतील? हे ऐकताच रायशा पुन्हा तुटून पडली. मला पप्पांची खूप आठवण येते मामी. त्यांनी मला सोडून का गेले? पूजा मामींच्या डोळ्यातही पाणी ताटलं. आपल्याला सगळ्यांनाच त्यांची खूप आठवण येते बाळा. आशिष माझ्या नातेवाईकीने मेहुणा होता, पण मी त्याला माझ्या भावासारखं मानलं. माझा खरा भाऊ नव्हताच आणि तोच माझा भाऊ झाला. रक्षाबंधनला मी त्याच्या हाताला राखी बांधायचे. त्याच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करायचे. पण दुर्दैव बघ, मी राखी बांधली तरी त्याला वाईटापासून वाचवू शकले नाही. मी माझा भाऊ गमावला. त्याच्या शांत अश्रूंनी रायशाचे मन आणखी हेलावले. पूजा मामींनी तिचे डोळे पुसले आणि दोन्ही हाताने तिचा चेहरा धरला. मामीचं शांत पण ठाम बोलणं. राशू, तू माझा आज्ञाधारक मूल आहेस, म्हणून माझं ऐक. आज तुला जे काही कळालंय त्याबद्दल मला आधीपासून माहिती होतं. हे ऐकून रायसाचा श्वास थांबला. मामीसुद्धा? म्हणजे किती लोकांनी खोटं बोललंय माझ्याशी? तिच्या मनात राग, दुःख, एकटेपणा सगळं एकत्र फुटत होतं. सगळ्यांना माहीत होतं, फक्त मला सोडून. माझ्यावर कोणालाच विश्वास नाही का? पूजा मामी हळूच म्हणाल्या. राशू, आम्ही तुला सांगितलं नाही कारण तू खूप निरागस आहेस. तुला दुखवायचं नव्हतं. पण आता तू सगळं स्वतःच जाणलं आहेस, म्हणून उरलेलंही कळेल. अमान तुला शांतपणे सगळं समजावून सांगेल. फक्त आमच्यावर विश्वास ठेव बाळा. आम्ही तुला खूप प्रेम करतो. रायशाच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. पूजा मामी पुढे म्हणाल्या. बाळा, तुझी आई तुझ्यासाठी वेडी झाली आहे. संपूर्ण घर काळजीत आहे. तुला विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय आणि ते स्वाभाविक आहे. पण सर्व काही ठीक होईल. अमानसोबत घरी चल. हे बोलून त्यांनी मागे पाहिलं. रायशाने वळून पाहिलं. अमान काही अंतरावर उभा होता, चेहऱ्यावर काळजीचं सावट. मला जायचं नाही. मला थोडा वेळ एकटी राहू दे. तू जा, ती कुजबुजली. पूजा मामींनी अंतिम प्रश्न विचारला. राशू, एक सांग, तुला अमानवर प्रेम आहे का? रायशाने एक क्षणाचाही विलंब न लावता मान हलवली. हो. मग हे सगळं नव्याने सुरू कर. आजपर्यंत तुला वाटत होतं अमानने तुझ्याशी केवळ बदनामी वाचवण्यासाठी लग्न केलं आणि तू ते मनापासून स्वीकारलं होतंस. आता कळालं की हे लग्न आधीपासून ठरलेलं होतं. म्हणून तुला असं वाटणं स्वाभाविक आहे की सगळं खोटं होतं. पण त्या सगळ्या खोट्यांमध्ये एक गोष्ट खरी आहे. त्याचं तुझ्यावरचं प्रेम, त्याची काळजी. जे खरं आहे ते पकडून धर. तू त्याला हवी आहेस आणि तुलाही तो हवा आहे. घरी जा बाळा. त्याच्यासोबत परत जा. रायशाच्या मनात विचारांचे वादळ सुरू होतं. हो, मामी बरोबर आहेत. मी फक्त रागात आणि गोंधळात होते. मला एकटी राहायचं होतं. पण आता हे एकटेपण सहन होत नाही. मला त्याची गरज आहे. मला माझ्या नवऱ्याची गरज आहे. तिला तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतरचा तो एकटेपणा आठवला. तेव्हा तिच्या मोठ्या मामांनी तिला वडिलांची जागा दिली होती. लहान मामा आणि पूजा मामी यांनी आईसारखं सांभाळलं होतं. ते सगळे माझ्यावर खूप प्रेम करतात. आई मला प्राणांपेक्षा जास्त प्रेम करते. ते माझ्यासाठी चुकीचं काही करणार नाहीत. जरी कारण अजून समजलेलं नसले तरी आता मला फक्त एका व्यक्तीची गरज आहे, माझ्या नवऱ्याची. रायशाने हळूच उठून एक खोल श्वास घेतला. तिचं मन अजूनही व्याकुळ होतं. पण निर्णय स्पष्ट होता. ती अमानकडे परत जाणार होती. बेंचवरून उठताच रायशा थेट आपल्या नवऱ्याजवळ गेली. तिला काही बोलण्याची गरजच नव्हती. काहीही न बोलता अमानने तिला आपल्या मिठीत घेतले. हो, तिला ह्याचीच गरज होती. त्या मिठीची जी सांगत होती, तू एकटी नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. तिच्या मनात खूप प्रश्न होते, पण आत्ता नाही, कारण ती पूर्णपणे थकली होती. सध्या तिला फक्त त्या मिठीचा स्पर्श अनुभवायचा होता आणि ती अनुभवतही होती. हळूहळू रायशाने डोळे उघडले. तेव्हा कार अजूनही चालू होती. ते अजून पोहोचले नव्हते. घरी जाण्याच्या वाटेवर ते होते. अमान कार चालवत होता. तिला कधी झोप लागली हेच समजले नाही. ती पुढच्या सीटवरच होती. आपण अजून पोहोचलो का नाही, तिने विचार करत बाहेर पाहिले. बाहेर पूर्ण अंधार पसरला होता. इतका अंधार संध्याकाळी का? अचानक एक मैलाचा दगड कारच्या खिडकीतून झपाट्याने मागे गेला. रायशाने नीट पाहिलं आणि ती दचकली. तिने चटकन सरळ बसत मोबाईलकडे पाहिलं. रात्रीचे 1 वाजले होते. काय? तिने मोठ्या डोळ्यांनी अमानकडे पाहिले. तो तिच्या नजरेचा अंदाज घेत तिच्याकडे पाहत म्हणाला. काय? अशी का बघतीयस माझ्याकडे? रायशा म्हणते, अमान, आता 1 वाजलेत.
अमान म्हणतो, हो तर. ओ, तू भुकेली आहेस का? मी आधीच तुझ्यासाठी काही खायला आणलंय. तू इतक्या शांत झोपली होतीस की तुला उठवलं नाही. मागच्या सीटवर आहे. घे, खा. पोटात भूक असेल. रायशा म्हणते, अमान, गोवा 250 किमी असं काय लिहिलं होतं आता 5 झालेल्या दगडावर? अमान हसत म्हणतो, कारण हाच गोव्याचा रस्ता आहे. गोव्याचं अंतरच दाखवेल ना, काश्मीरचं नाही. रायशा म्हणते, अमान, मी खरंच गंमत करत नाही. मी गंभीर आहे. अमान म्हणतो, मी कधी तुला गंमत केली म्हणालो? रायशा म्हणते, अमान, आपण गोव्याच्या रस्त्यावर का आहोत? अमान म्हणतो, कारण मी तुला बीच हाऊसला घेऊन चाललोय. रायशा म्हणते, का? अमान म्हणतो, का म्हणजे? तुला वाटतंय मी तुला काही वाईट करीन? तुझा माझ्यावरचा विश्वास एवढा तुटला आहे का की एवढ्या छोट्या गोष्टीतही तू माझ्यावर शंका घेतेस? तो बोलून किंचित दुःखी हसला. रायशा म्हणते, अमान, तुला माहीत आहे मी तसा अर्थ नव्हता लावला. फक्त साधं विचारत होते. अमान म्हणतो, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. रायशा म्हणते, मला समजतच नाही आहे. जेव्हा आपण फक्त एका तासात घरी पोहोचू शकलो असतो तेव्हा इतक्या लांब का चाललोय? अमान म्हणतो, अरे रे, तू खूप बोलतेस. तू झोपली होतीस ते किती छान, किती शांत. पुन्हा झोप, शांत झोप. रायशा म्हणते, ठीक आहे, मी काही बोलत नाही आता, पण मी पुन्हा झोपणार नाही. पुरेशी झोप झाली आहे माझी. त्यांच्या पुढच्या प्रवासात शांतता होती. दोघांनीही काही बोललं नाही. अमानने कारमध्ये जुन्या हिंदी रोमॅन्टिक गाणी लावली आणि त्या गाण्यांच्या सुरात दोघांनी उरलेला प्रवास शांतपणे केला. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा.